भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सुजन अभियान कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर गोंधळ आणि कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप करत नाराज कार्यकर्त्यांनी आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात सपकाळ हटाव मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। अभियानाच्या नियोजनात समन्वयाचा अभाव आणि पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या नाराजीमुळे पक्षांतर्गत संघर्ष उघड झाला आहे। कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार सोलापूर जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेले माजी आमदार देवाशीष पटनाईक यांनी दिल्ली येथे अहवाल सादर केला होता। मात्र त्या अहवालातही राजकारण करून नियुक्त्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। याबाबत विचारणा केली असता मी योग्य तो अहवाल दिला असून काही गडबड झाली असल्यास दिल्ली दरबारी पाठपुरावा करेन असे त्यांनी सांगितल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला। दरम्यान काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजयकुमार हत्तुरे यांनी पत्रकार परिषदेत प्रदेश नेतृत्वावर जोरदार टीका केली। महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष वाचवायचा असेल तर तात्काळ हर्षवर्धन सपकाळ यांना पदावरून हटवावे अशी मागणी त्यांनी केली। यावेळी अशोक चोपडे, राजकुमार पवार, सुरेश हावळे, राहुल कोळगे पाटील आणि सचिन खरे पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते। काँग्रेस पक्षाचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो। राहुल गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रियंका गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। खरगे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सकपाल हटाओ, कांग्रेस बचाओ। सकपाल हटाओ, कांग्रेस बचाओ। काँग्रेस पक्षाचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो। देश की आंधी राहुल गांधी, देश की आंधी राहुल गांधी। सकपाल हटाओ, कांग्रेस बचाओ। सकपाल हटाओ, कांग्रेस बचाओ। विलासराव देशमुख विचारमंच प्रदेशाध्यक्ष आहे। आमची माढा लोकसभा सोलापूर जिल्हा पश्चिम अध्यक्ष निवडणुकीमध्ये मी स्वतः रेसमध्ये होतो आणि ती निवड एकदम चुकीची झाली। जे जिल्हाध्यक्ष झाले ते सध्या राहतात बारामती शहरामध्ये फेमस चौकात, नोकरी करतात पुणे जिल्ह्यामध्ये बिगवणमध्ये, ते जिल्हाधिकारी झाले सोलापूर जिल्ह्याचे पश्चिमचे। हा अन्याय नाही का आमच्यावरती? तो माणूस वेळ देऊ शकतो का आम्हाला? आम्ही 90 पासून काम करतो काँग्रेसमध्ये, गेली 30 वर्षाहून अधिक काळ आम्ही घासली पक्षामध्ये, आमच्यावर अन्याय होतोय। अशा माणसाचा तुम्ही आमच्यावरती लादणार असाल। तो काँग्रेसमध्ये आला 14 साली, तत्कालीन जिल्हाध्यक्ष आपले नरखेडचे संतोष पाटील असताना त्यांनी प्रवेश केला काँग्रेसमध्ये, आणि त्या माणसाला तुम्ही जिल्हाध्यक्ष करता लगेच। मी कमलेपूरपासून काम करतो जिल्हा काँग्रेस कमिटी। फक्त अन्याय काय केला माझा स्पष्ट अर्थ आहे की आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा मी कार्यकर्ता आहे निष्ठावंत, मला अन्याय केला माझ्यावर। तर मी त्या विषयी विचारणा केली आमचे पटनायक साहेबांना, तर त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की चोपड़े साहब साठे सर का नाम 6 नंबर में था, आपका नाम 1 नंबर पे था। साठे का नाम 1 नंबर पर कैसा आया ये मैं भी ढूंढ रहा हूँ और मेरे पास 6-5 कंप्लेंट आए हैं, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे। माझं वरिष्ठांशी बोलणं झालंय आणि एका मुंबईतला वरिष्ठ पदाधिकारी मला धमकी दिली की आपण जर अशा तक्रारी करत बसला तर आम्ही तुम्हाला पक्षातून काढून टाकू। त्यांना मी उत्तर दिलं, तुम्ही मला पक्षातून काढचाल पण माझ्या रक्तातली काँग्रेस को करणार, काढा म्हणलं तुम्ही, अडचण नाही म्हणलं काढा, पण माझ्या रक्तामध्ये जी काँग्रेस आहे ती कोण करणार? फक्त आमची एक मागणी की ही आता जी जिल्हाध्यक्षाची निवड झाली ही चुकीची झालेली आहे, ताबडतोब त्याला हटवावा, राजीनामा घ्यावा आणि जी 6 नावं पाठवलेत AICनी प्रदेशला त्यापैकी वरील 3 नावाचा विचार करून तिघापैकी कोणालाही करावा। ह्याच्यापूर्वी जे जिल्हाध्यक्ष नेमले होते सगळा जिल्हा एक असताना, तो पूर्वीचा अनुभव आहे, देवाणघेवाण झालेली आहे। नाही, आमचे प्रदेशाध्यक्ष तर आमचा फोन उचलायला तयार नाहीत। मी त्यांना मेसेज टाकले 50, उत्तर अजिबात दिलं नाही त्यांनी मला। 50 मेसेज टाकले मी त्यांना। नंतर सांगेन मी तुम्हाला, ते आहेत माझ्याकडे, नाव आहेत ते पुरावे आहेत माझ्याकडे, रेकॉर्डिंग पण आहे माझ्याकडे। आणि आत्ता जे देवदास साहेबांचं आपल्या पटनायक साहेबांचे रेकॉर्डिंग आहे त्यांनी स्पष्ट म्हणले, मी रेकॉर्डिंग ऐकवतो की साठेचं नाव हे 6 नंबरला होतं, 1 नंबरला कसं आलं की मी पण शोध घेतोय म्हणले, की कोणी केलंय मला माहिती नाही म्हणले। तर आमचं एक म्हणणं आहे की पटनायक साहेबांचा जो अहवाल प्रदेश काँग्रेस कमिटीला आलाय तो त्यांनी ओपन करून आम्हाला दाखवा। म्हणजे एक निष्ठ प्रामाणिकपणे काम करतो, कुठल्याही अपेक्षा न ठेवता। आणि आता काँग्रेस रिव्हर्स गिअरमध्ये का जात आहे
याची एक 5 कारणं थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. गेली नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, काही आमच्या अक्कलकोटले मोठे नेते पक्ष सोडून गेले. त्यावेळी साहेबाला आणि ताईला वाटलं की ती जागा उडी भरून काढण्यासाठी शेतकार सर हुशार आहे, शिकलेला आहे, अभ्यासू आहे, काहीतरी करेल, मास्टर आहे, म्हणून त्यांची निवड केली. व तो जिल्हाध्यक्ष त्याचं असं झालं, त्याला स्वतःला उठता येत नाही, बसता येत नाही, चालता तर येतच नाही. त्यानं काय केलं, त्यानं काँग्रेस वाढवायला सोडून त्याच्या विरोध पार्टीला, भाजपला सहमत होऊन आणि शिंदे गटाला सहमत होऊन पुऱ्या जिल्ह्यात काँग्रेस झिरो केली. आणि झिरो करण्याच्या ह्याला पाठिंबा देणारा आमचा प्रदेशचा प्रभावी मोहन जोशी गेली 25 झालं आमच्या जिल्ह्यात प्रभावी म्हणून काम करतोय. पुणे जिल्ह्यात होता, पुणे जिल्ह्याची पूर्ण काँग्रेस त्यांनी संपवली, सोलापूरची संपवली. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला ताईने साहेबांनी सचिव म्हणून संधी दिली. मला निरीक्षक म्हणून मी लातूरला गेलो. लातूरमध्ये 2 गट, दोन्ही मुख्यमंत्री मला 2 गट होते मोठे. ते 2 गट मी एकत्र करून ते वरिष्ठांना सांगून तिथं आपला काहीतरी विजय झाला. विजय झाल्यावर त्यांनी माझी तातडीनं ह्यांनी ह्या मोहन जोशीनं असेल किंवा इथल्या जिल्हाधीशानं असेल, ह्यांनी मला तिथून काढून बारामतीत टाकलं प्रदेशाध्यक्ष सांगून. म्हणजे प्रदेशाध्यक्ष शेवटी खालच्या वर निरीक्षकच ऐकणार, खालच्या ह्यांचंच ऐकणार ना, आमच्या सचिवचा निरीक्षकच ऐकणार. तरी मी बारामतीसुद्धा जाऊन 15 उमेदवार कधी नाव मी 15 उमेदवार उभा केले, पण दादाचा दुर्दैवांत झाला त्यामुळे दिल्ली मी लढू शकलो नाही. मला एवढंच सांगायचं आहे, हा जिल्हा अध्यक्ष आणि हा मोहन जोशी जिल्हा प्रभावी या दोघांनी टोटली सुपारी घेऊन काँग्रेस पार्टी सोलापूर जिल्ह्यात पूर्ण संपवलेली आहे. ह्याच्यात नेत्याचं, ताईचं, साहेबाचं काही त्यांना दुःख झालेलं आहे. कारण का पार्टी संपवताना नेत्याला चांगलं वाटत नसतं, नेत्याला कधी आनंद होत नसतो. पण चुकीचं माणूस त्याला वाटलं की काहीतरी करून द्यावेल, ती करून द्यायचं राहिलं कोणीकडं, त्यांना टोटली पार्टी विकली गेली. आणि त्याच पैशाच्या जीवावर आज आम्हाला सच्च्या कार्यकर्त्याला ऑफिसमध्ये येऊ देऊ नका, त्यांना किंमत देऊ नका, त्यांना हाकलून द्या, ही भाषा करतोय. तरी आमची एवढंच विनंती आहे त्यांना, आम्ही आता वरिष्ठाला सांगणार, आम्ही परिषदेला सांगून जमलो त्यांना. मी इथलं साहेब जेलपीला मी पुण्यात तिकटं वाटली, लातूरला जाऊन तिकटं वाटली खऱ्या कार्यकर्त्याला. आणि माझ्या गावात माझी बायको जनरल जागा असताना, माझी बायको मी 40-50 लाख घेऊन तयार असताना, खात्यावर असताना, माझ्या बायकोनं मला 40 वर्ष सहकार्य केलं राजकारण करण्यासाठी. वेळ त्या बायकोवर वर्तन आल्यावरती आमची बायको मला म्हणली, तू आता तुझी कसली पार्टी, तू कसला नेता, तू कसला पदाधिकारी, तू आत्महत्या कर म्हणजे त्या नेत्या दारात जाऊन. एवढी वाईट वेळ आमच्या राहील. जागा येणारी जागा तिथं उमेदवार गेला नाही, आघाडी कोणाबरोबर केली नाही, आणि ती जागा रिकामी सोडून भाजपच्या उमेदवाराचे पैसे खाल्ले 25 लाख मोहन जोशी आधी सरकार सरनं. ह्याच्यापेक्षा वाईट का असतंय. तालुक्यात राजीत बघा, त्याचं मी त्यानं आवाज दिला माझ्यासोबत आहे, तर त्याने वर काय सांगतोय, राजीत पाटील गेल्यामुळं काँग्रेस आमची बहुमत हारली. म्हणून राजीत पाटील आमची काँग्रेस कधीच वाढू दिली नाही, त्याचं बीसुद्धा वापरू दिलं नाही. त्याचं एकमेव उदाहरण म्हणजे मी, माझ्यावर ठुनी हल्ले, जीवघेणी हल्ले 7 झाले. मला घरदार ऐकून, घराला राखेत जाळून, शेत इकून मी जगलो कुटुंब बाहेर ठेवून. पण मी काँग्रेस पार्टी सोडली नाही, सोडणार नाही. तर माझी शेवटची अशी इच्छा आहे, मी राहुल गांधी, आपले राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेब आणि सोनिया गांधी यांच्या घरापुढे जाऊन या अशा चुकीच्या माणसावर खुर्चीवर ठेवत असाल तर मी इथंच माझा अंत करून माझं शहीद होतो, एवढंच मी त्यांना शेवटचं सांगणार आहे. मला आज सुजन बैठकीच्या संदर्भात पत्रकार परिषद घेण्याची आज माझी पहिलीच वेळ आहे. कारण आम्हाला सवय नेत्याने आदेश द्यायचा आणि त्या आदेशाचं पालन करायचं. गेले 10 वर्ष झालं आम्ही बघतो, प्रत्येक वेळेस निवडी करताना प्रदेशनं काहीतरी वेडवाकडं करायचं आणि ते आम्ही सहन करायचं. 25 जुलै 2025ला सरकार सरांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर दिल्लीचे माझ्याकडं जे दिल्लीला AICCला नाव पाठवलं होतं, त्यात 1 नंबरला माझं नाव होतं, 2 नंबरला अतुले साहेबांचं नाव होतं, 3 नंबरला सरकार सरांचं नाव होतं. तर बरोबर या सगळ्या यादीत आणि आताच्या यादीत सुद्धा आमच्या पहिल्या 3 मध्ये माझं नाव आहे. तर प्रत्येक वेळेस क्रायटर काय लावला हे आम्हाला अजून कळालं नाही. आम्हाला अभ्यास किती करावा लागेल की म्हणजे आम्ही भविष्यात कुठल्या तर पदावर एक जबाबदारी पक्ष म्हणून घेऊ शकतो. आणि तुम्हाला जर आम्हाला वारंवार नापासच करायचं असेल तर ज्यांना पास केलंय त्यांचे क्रायटर सांगा. एक तर आता आम्हाला क्रायटर असा दिसतंय की तो माध्यमिक, ज्युनियर कॉलेज किंवा सिनियर कॉलेजचा शिक्षक असला पाहिजे किंवा रिटायर झालेला असला पाहिजे.
कारण सोलापूरचे रिटायर झालेत शडगार सर, साठे सर आहेत, ते शिक्षकच आहेत, सिनियर कॉलेजला इंग्लिश शिकवतात बिग वनला हर्षवर्धन पाटलांच्या संस्थेमध्ये. पण दोन्हीत एक विषमता आहे की शडगार सर जून महिन्यात रिटायर झाले आणि त्यांना 25 जुलैला ऑर्डर मिळाली, म्हणजे ते रिटायर झाल्यावर मिळाली. पण विद्यमान आहेत ते शिक्षक आहेत, ते आंदोलनात भाग घेऊ शकत नाहीत. आज सांगाय त्यांनी कुठल्याही आंदोलनात भाग घेतला नाही. काँग्रेस कमिटीत जर त्यांना कोणी बघितलं असं 10 वर्षात तर त्यांनी सांगावं की ह्या व्यक्तीला आम्ही काँग्रेस कमिटीत बघितलंय. ही व्यक्ती कधी काँग्रेस कमिटीत येत नाही. त्या व्यक्तीनं राधाकृष्ण विखे पाटील ज्यावेळेस पालकमंत्री सोलापूरचे झाले त्यावेळेस मला वाटतं 2 दैनिकाला त्यांनी 1-1 लाख रुपयाची जाहिरात दिली. काँग्रेसचा जर पदाधिकारी भाजपच्या नेत्याचा पालकमंत्री झाले म्हणून जर शुभेच्छा देत असेल, हा जर क्रायटर असेल निवडीचा, तर ही काँग्रेस पक्षासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय करण्यासारखी गोष्ट आहे. या प्रक्रियेमध्ये ना खासदार त्याचं रोल येत नाही, कारण सृजन अभियान हे राहुल गांधी प्रदेश काँग्रेस कमिटी आणि बाहेरून राज्यातील हे लोकांना पाठवलेले आहेत. याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट राहुल गांधींनी सांगितलं होतं की खासदार आमदारांनी ह्याच्यापासून लांब ठेवा. आणि त्या भाषणात त्यांनी उल्लेख केले होते की आप आ गए तो आपका तो कोई तो स्कूल का टीचर क्लर्क नाहीतर ड्रायव्हरला तुम्ही पदं देता म्हणून तुम्ही याच्यात घेऊ नका म्हणून स्पष्ट तंबी दिली होती. नाही ते पाठवले की त्यांना आम्ही हे घेणार आहे करणार सगळं पाठवलेलं आहे. असं असतं तरी मग खासदार त्यांच्या मर्जीकडे जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष दिसत आहेत की तेच कोणाचे मर्जीचे आहेत आम्ही म्हणणार नाही, कोणाचे आम्ही पक्षाला मांडू ना. तुम्ही प्रक्रियेवर आम्ही बोट ठेवू. पक्ष हा कोणाचा आहे? सगळ्यांचा आहे. पक्ष हा राहुल गांधी आम्हाला वर आहे ना. पक्ष म्हणजे थोडं कोणाची मालकी नाही आहे की मीच आहे माझे सगळे पाहिजे म्हणून. पक्ष सर्वसामान्यांचा आहे. मग आम्ही जोपर्यंत आवाज उचलत नाही दाबलं जाऊ आम्ही. आपण नाही बोललो तर बघणार सुद्धा नाही त्यांनी. त्यामुळे आम्ही कोणाला विचारणार नाही. पक्षाध्यक्ष हा पक्षाध्यक्ष महत्त्वाचा असतो, राष्ट्रीय अध्यक्ष महत्त्वाचा असतो, ह्यांच्याशी आम्ही मांडणार. त्यांची आघाडी केली, पण आघाडी पुढे जायचं असेल, निवडून यायचं असेल तर आघाडी ते पण आम्हाला मान्य आहे. परंतु स्थानिक आघाडीचा नेता जो एका पक्षाच्या उपमुख्यमंत्री यांच्या पक्षाकडून निधी येण्याची वाट बघतोय आणि मग तो निवडणुकीसाठी लढवण्यासाठी पुढे येतोय आणि त्याला काँग्रेस साथ देते, त्यामध्ये जागा वाटप करत असताना काही तर जागा पदरात पडल्या पाहिजेत. पंढरपूर नगरपालिका असेल, झेडपी पंचायत समिती असेल, काय तर जागा मिळल्या पाहिजेत. 0-1 ही जागा न मिळण्याच्या अटी घेऊन यांनी काँग्रेसला राष्ट्रीय पक्ष यांनी स्थानिक नेत्याला बिनशर्त पाठिंबा दिला. ज्या पद्धतीने अनागोंदी कारभार चाललेला आहे त्या एक प्रतीक म्हणून ही व्यवस्था चालू झालेली आहे. आणि ती ह्या चळवळीमध्ये जिल्ह्यातील तालुक्यातील जे काही निष्ठावंत कार्यकर्ते आहेत किंवा मतदार आहेत, निष्ठावंत मतदार पण म्हणतो मी, त्यांनी ह्या चळवळीमध्ये सामील होणं गरजेचं आहे. कारण ही विचारांची लढाई आहे, समाजवादी विचारांची लढाई आहे, पक्षाचे ध्येयधोरणाची लढाई आहे. आणि ती ध्येयधोरणं टिकवण्यासाठी ही एक प्रतीक म्हणून आज सुरुवात झालेली आहे. माहिती आहे आजची पत्रकार परिषद निष्ठावंत कार्यकर्त्यांची म्हणून एक पत्रकार परिषद होती. राहुल गांधी देशाचे नेते आमचे सृजन अभियानाच्या माध्यमातून तळागाळाच्या कार्यकर्त्यांना काँग्रेसमध्ये पक्षामध्ये संधी देण्यासाठी एक अभियान सुरुवात केली होती. ते अभियान सोलापूरमध्ये ओरिसा राज्यातून माजी आमदार देवाशिष पटनायक हे निरीक्षक म्हणून आले होते. त्यावेळेस त्यांनी सगळ्यांचे मुलाखती घेतले, तळागाळांच्या लोकांतून घेतले. परंतु परवा जे डिक्लेअर झालेले आहेत त्याच ते रिपीट झालेले आहेत. मग जेव्हा आम्ही त्यांना जाब विचारला की तुम्ही तर त्यांना जर नेमायचं होतं तर तुम्ही हे सगळं कशाला केलं तर, कशाला आमच्या मुलाखती घेतला तर, त्यांनाच नेमायचं होतं, मुदतवाढ द्यायचं होतं. ते म्हणाले की हे माझं रिपोर्ट दिल्ली बघितलं आहे आणि मलाही सुद्धा प्रश्न पडला आहे, तुमच्यावर खरंच अन्याय झालेला आहे, तुम्ही ह्याच्यावर वाचा फोडा, मी दिल्लीपर्यंत तुमचं दखल घेऊन जाईल. आणि हे जे निवडी झालेत हे राहुल गांधीच्या आदेशाला हरताळ फासल्यासारखं आहे. सृजन अभियानचा त्या लोकांनी अपमान केलेला आहे. आणि या अपमान करण्यामध्ये जेव्हा मी प्रदेश अध्यक्षाकडे याची दाद मागतो, प्रदेश काँग्रेस कमिटीकडून हे सगळं राबवलं जातं, परंतु प्रदेश अध्यक्षसुद्धा दाद देत नाहीत. त्यामुळं आम्ही आज असं ठरवलं की जो सेनापतीच जर निष्क्रिय असेल, सेनापती जर काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी जर प्रयत्न करत नसतील, कार्यकर्त्यांची भावना ऐकून घेत नसतील किंवा कोणाच्या तर दबावाखाली काम करत असतील, तर असला आमचं सेनापती नको आहे. म्हणून आज आम्ही सपकाळ हटाव काँग्रेस बचाव ही मोहीम सुरुवात केलेली आहे. कारण आम्हाला वैयक्तिक सपकाळ साहेबांबद्दल काय वैरी नाही, काही नाही आहे. ते व्यक्तिमत्व चांगले आहेत, पण पक्षासाठी एक डॅशिंग व्यक्तिमत्व लागतं, पक्षाला सगळ्याला घेऊन जाणारं एक व्यक्तिमत्व लागतं.
जर त्यांना जर व्यथा ऐकण्यास वेळ नसेल, कुठल्याही गोष्टी करण्यास वेळ नसेल, तर ते एक सक्षम आम्हाला वाटत नाही. म्हणून आज आम्ही हटाव मोहीम गेलेला आहे आणि इथल्या सोलापूर जिल्ह्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांची जी भावना आहे आम्ही आज तुमच्या माध्यमातून आज या ठिकाणी मांडत आहोत. सपकाळ हटावबद्दल तुम्ही आज खामपाच आहे म्हणजे 5 जण इथून बोलताय, बाकीचे जे नावावर अन्याय झाला आहे अशी कोण आहे ते नावं नाही, आता प्रत्येक आता हे जिल्ह्याची होते, जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी आणि जिल्हा अध्यक्षासाठी जे रेसमध्ये होते त्या लोकांना आम्ही घेऊन केलेला आहे. अशी काही अच्छा, नावं असे आहेत भरपूर आहेत. आता भरपूर आहेत, भरपूर आहेत. 200 संख्या आहे, 200. भविष्यात आम्ही सामूहिक राजीनामे हे सगळं करणार आहोत. आजची एक सुरुवात आहे आणि सिटीवाल्यांचे राहुल गांधीला भेटून आम्ही पुढचा निर्णय घेणार आहोत. आता ह्या ज्या गोष्टी आहेत आम्ही स्वतः जाऊन दिल्लीला जाऊन खरगे साहेबांची वेळ घेऊन त्यांना राहुल गांधींना जाऊन हे सर्व आम्ही तक्रारी तिथं पाडा वाचणार आहोत. किंवा पक्षामध्ये आम्ही काम करत असताना जर सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नसेल, त्यांचे जर व्यथा ऐकून घेत नसेल, पक्षासाठी जर त्यांना उत्तेजना देत नसेल तर काम कसं करायचं. आणि पक्षामध्ये जर अशा पद्धतीने कोणी दबावाखाली काम करत असेल त्यांचाही तक्रारीचा पाडा वर सांगणं गरजेचं आहे. कारण वरच्यांचे डोळे उघडणं गरजेचं आहे. त्याशिवाय सर्वसामान्य न्याय मिळणार नाही आहे. त्यामुळं आम्हाला आज ह्या रस्त्यात उतरायची वेळ आलेली आहे. आज सपकाळ हटाव, काँग्रेस बचाव हे आम्ही दिल्लीपर्यंत आवाज पोहोचवणार आहोत. त्यांनी वर फिरायचं, आम्ही खाली महाराज चालणार नाही. आम्ही ती गोष्ट घर घेऊन जाणार. तुमच्या 5 लोकांबरोबर आणखी मोठा